शहर आगमन पर विधायक कुणावर का भव्य स्वागत। भव्य रैली निकाल के विधायक का किया स्वागत। हिंगण घाट में मनाया गया जलोश। वर्धा जिले में घोषित सरकारी मेडिकल कॉलेज की हिंगण घाट के लिए अधिकृत घोषणा विधानसभा में की गई। विधायक समीर कुणावर द्वारा विधानसभा के पहले दिन सीढ़ी पे बैठ के विधानसभा सत्र के पहले दिन धरना दिया गया। इस वक्त उप मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस ने मुलाकात करके सकारात्मक आश्वासन दिया। विधायक समीर कुणावर ने विधायक पद का इस्तीफा देने की बात की। सरकार ने मेडिकल कॉलेज के मुद्दे को गंभीरता से लेते हुए इस विधानसभा सत्र में घोषणा की। विधायक समीर कुणावर का आज शहर में आगमन होते ही भव्य स्वागत किया। अनेक नागरिकों ने विधायक को मिठाई खिला के अभिनंदन किया। जगह जगह पुष्प वर्षा करते हुए स्वागत किया। पटाखे ढोल ताशे के साथ स्वागत किया। शहर के गोकुल धाम से भव्य रैली का आयोजन किया। इस वक्त शहर के प्रमुख रास्तों से विधायक समीर कुणावर के साथ रैली निकाली गई। इस वक्त जगह नागरिकों ने सरकारी कॉलेज मेडिकल मंजूर होने पर विधायक समीर कुणावर का पुष्पगुच्छ देकर स्वागत किया। उसी के साथ बस स्टैंड परिसर में हाजी मोहम्मद रफीक मित्र परिवार की ओर से भव्य सत्कार किया। माजी नगर सेवक प्यारू कुरैशी, मोहम्मद हनीफ, साजिद खान आदि मित्रों ने आमदार समीर कुणावर का स्वागत किया। शहर के कारंजा चौक में विधायक समीर कुणावर ने जाहिर सभा को संबोधित करते हुए हिंगण घाट का सरकारी मेडिकल कॉलेज 1000 कोटी के लागत का रहने की बात की। विधानसभा क्षेत्र की जिम्मेदारी लेते हुए अनेक विकास कार्य के लिए निधि लाने की बात कही। इस वक्त हिंगण घाट शहर को जिला बनाने की बात कही और इसके लिए कोशिश की जाएगी और सरकार अगर नहीं मानती तो हिंगण घाट जिले की मांग के लिए रास्ते पर संघर्ष करने की बात कही। हिंगण घाट से मलिक मोहम्मद नईम की रिपोर्ट। शहरामध्ये ना भूतो ना भविष्यातील असा मोठा निर्णय झाला। आजपर्यंत हिंगणघाटमध्ये अनेक वर्ष झाले, पण या 70 वर्षामध्ये कुठलंही मोठं कॉलेज आलं नाही। मी आमदार झाल्यावर मी मेडिकल आपल्या इंजिनिअरिंग कॉलेजसाठी प्रयत्न केला, पण इंजिनिअरिंग कॉलेज मला भेटलंसुद्धा, पण मी मुद्दाम ते घेतलं नाही की इंजिनिअरिंगच्या लोकांना नोकरी मिळत नाही आणि म्हणून ते म्हटलं इंजिनियर खूप जास्त रिकामे आहे म्हणून म्हटलं आपण मेडिकल कॉलेजसाठी माझ्या मनात होतं। 4 वर्षापासून केंद्र सरकारकडे आपण मेडिकलसाठी प्रयत्न केला, जे त्यांच्या देशामध्ये त्यांनी काही जिल्ह्यामध्ये 400 बेड दिले, तिथं जमलं नाही। महाविकास आघाडी सरकार असताना त्यांना आम्ही मागणी केली, त्यांच्याकडे गेलो। मी आता भाषणात तुम्ही ऐकलं असेल, त्यांनी आम्हाला महाविकास आघाडी सरकारने काहीच दिलं नाही। 400 बेडचं हॉस्पिटलसाठी मी गेलो, आमचे अर्ज कचऱ्याच्या टोपलीत टाकून दिले, पण आम्हाला काही दिलं नाही। शेवटी एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांचं सरकार आलं आणि त्याच्यामुळे आज हे मेडिकल कॉलेज मी गेल्या 8 महिन्यापासून पाठलाग करतो आहे, अक्षरशः पाठलाग केला आणि खूप ताकदीनं आणि टोकाची भूमिका घेतली, तेव्हा हे मेडिकल कॉलेज हिंगणघाटला मिळालं तालुक्याच्या ठिकाणी। कारण की एकनाथ शिंदे आणि फडणवीस साहेबांनी 14 जिल्ह्यामध्ये 14 मेडिकल कॉलेज मंजूर केले। 14 पैकी 13 जिल्ह्यामध्ये झाले, हे एकमेव 14 हे तालुक्याच्या ठिकाणी आज झालेलं आहे। आपण हे ताकदीनं ओढून आणलेलं आहे आणि हे आणण्यामागचा उद्देश एवढाच आहे का माझ्या या हिंगणघाट आणि 100 300-400 खेडे आहे, 4 ते 5 लाख लोक आहेत, यामधले जे गोरगरीब लोक आहेत त्यांना इथं आरोग्याची सुविधा झाली पाहिजे। ज्याच्या खिशामध्ये पैसे नाही त्याचा आजार दुरुस्त झाला पाहिजे, त्याच्याकरता हा आपण आणलेला आहे। आणि हे मेडिकल कॉलेज आज आपल्याला सावंगी सेवाग्रामला जावं लागते। रोज मी 50 पत्र तयार करतो, माझ्याकडे ओपीडी माझे रोजची 500-700 लोक मला भेटतात, त्याच्यामध्ये 50 पत्र हे सावंगी मेघे आणि सेवाग्रामच्या रुग्णालयाचे पत्र मी लोकांना देतो, कोणाचं भरती करून घेण्यासाठी, कोणाचं बिल कमी करून देण्यासाठी। आणि म्हणून जर इथं हिंगणघाटला जर मेडिकल कॉलेज झालं तर खूप मोठा फायदा होणार आहे। आज ते मेडिकल कॉलेज घोषित झालं, मी फडणवीस साहेबांना खूप कोटी धन्यवाद देतो की त्यांनी ते हिंगणघाटमध्ये घेतलं। आर्मीची मागणी होती, वर्धेची मागणी होती, पण ते हिंगणघाटला झालं। आता आदेश केला सभागृहामध्ये, मी अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसलो आणि त्या माझ्यासमोरच हा सभागृहामध्ये निर्णय घोषित झाला। त्यामुळे आज हिंगणघाटची संपूर्ण जनता एकदम आनंद झालेला आहे। सर्वांना लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येक माणसाला, शेतकरी असो, शेतमजूर असो, कष्टकरी असो, लहान माणूस मोठा कोणी, सर्वांना खूप आनंद झालेला आहे। एकंदरीत किती निधीचा हा पूर्णपणे हा 800 ते 1000 कोटीच्या दरम्यानचा प्रोजेक्ट आहे। कमीत कमी 800, बांधकाम परत पुन्हा याची कॉस्ट काही ना काही वाढते, म्हणजे 1000 कोटीपर्यंत हा प्रोजेक्ट जाणार आहे। इतका मोठा प्रोजेक्ट आहे आणि हा प्रोजेक्ट आता नुसता कागदावर नाही, मी याच्या पूर्ण ताकदीनं मागे लागून महाराष्ट्रातलं सर्वात ॲडव्हान्स मेडिकल कॉलेज हे हिंगणघाटचंच राहील। माझे शब्द लिहून घ्या आणि टेप करून ठेवा, स्वतः लक्ष घालून। आता 3 दिवसाच्या नंतर कलेक्टरसोबत मिटिंग आहे, इथे आहे, मुंबईला आहे। जागा फायनल करणे, जागा फायनल केल्यावर ताबडतोब या ठिकाणी आर्किटेक्टची निवड करणे, आर्किटेक्टची निवड केल्याबरोबर त्याचा इस्टिमेट तयार करणे, इस्टिमेट तयार केल्याच्यानंतर त्याला मंजुरी घेऊन ताबडतोब टेंडर काढणे, या सर्वसाठी मी स्वतः प्रयत्न करत आहोत। ज्या पद्धतीने मी हिंगणघाटची कामं केले तसंच हे माझं मेडिकल कॉलेज आहे, माझं स्वप्न आहे।
आणि हे आता आम्हाला मिळालेलं आहे. त्यामुळे हे स्वतः ताकदीनं करणार आहे, लवकरच ते पूर्ण करू. भाऊ, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जेव्हा तयार होणार आहे आणि इथे बेरोजगारांना पण रोजगार मिळणार आहे, याच्यासाठी आपलं काय पाऊल आहे? बेरोजगारांना रोजगार मिळाला. इथं कमीत कमी हे पहा, इथे 400 विद्यार्थी राहील. यावर्षी 100 विद्यार्थी, पुढच्या वर्षी 100 वाढतील, या वर्षी 100. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर असे मिळून 400 विद्यार्थी येतील. या 400 विद्यार्थ्यांना मेस लागेल. या 400 विद्यार्थ्यांना कपडे लागले तरी 400 विद्यार्थ्यांचे कपडे पकडा. एका माणसाने कॅल्क्युलेटर घेतो म्हटलं तर 500 कॅल्क्युलेटर लागेल. एक लहानशी तरी गोष्ट म्हणजे त्यामुळे रोजगार वाढेल. त्याच्यामुळे रोजगार वाढेल. हिंगणघाटचं नाव मोठं होईल. हिंगणघाट मेडिकलच्या नावाने ओळखल्या जाईल. इथल्या रोजगारामध्ये होईल. इथला व्यापार वाढेल आणि हिंगणघाटची शानसुद्धा वाढेल. आणि सर्वात मोठं, लोकांना इमर्जन्सीमध्ये लोकांचे जीव वाचतील. कुठे हायवे अपघात होत राहते, रोज कुठे ना कुठं अपघात होते. त्या माणसाचा जीव वाचले तरी आम्ही आयुष्यात खूप काही केलं असं आम्हाला वाटेल आणि पुढे यासाठी केलं. मुख्यमंत्री साहेबांनी अधिक बाब घेतलेली आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोना हा घोषित केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोना घोषित केलेला आहे आणि JN1 नवीन व्हेरियंट आलेला आहे. त्यासाठी आपण काय सांगणार? अरे आता व्हेरियंट आलेला आहे, अजून व्हेरियंटमुळे काही मृत्यू झाल्याचे दिसून नाही राहिले. पण जेव्हा केव्हा हा वाढेल तेव्हा जसं सरकारच्या ज्या गाईडलाईन आहे त्याचा आम्ही फॉलो करून लोकांना सांगू. पण मागच्या वेळेला महाविकास आघाडी सरकारमध्ये नुसतं कोरोनाच्या नावाखाली वर्षभर सर्व बंद ठेवलं. रस्ते बंद, सरकार बंद, मंत्रालय. मुख्यमंत्री यांनी एक संदेश दिलेला आहे, महाराष्ट्रात रुग्ण आढळलेले आहे, त्याच्यावर आपलं काय मत राहील? आणि बघा, डॉक्टरने जर सांगितलं असेल, रुग्ण आढळले असेल, जी काही खबरदारी घ्यायची ती आम्ही पूर्णपणे खबरदारी घेऊ. लोकांना जागृत करू, त्यांच्यासाठी पूर्ण धावून आम्ही ते सर्व करू. जे जे काही आम्हाला डायरेक्शन आरोग्य विभागाचे येतील त्याचं आम्ही पालन करू. भाऊ, मला सांगा, हिंगणघाटच्या जनतेने आज आपण येतात भरभरून प्रेम दिलं, मोठ्या प्रमाणात स्वागत केलं, त्याबद्दल हिंगणघाटच्या जनतेला भविष्यात मला काही यांनी सांगितलंच नाही एवढा मोठा कार्यक्रम घेत आहे. फक्त यांनी सांगितलं, भाऊ या, आम्ही सत्कार घेणार आहोत आणि काही लोक आपल्याला येणार आहे आणि आपण कारंजा चौकामध्ये कार्यक्रम, एवढंच सांगितलं. मला रॅलीसुद्धा सांगितली नाही. रॅली आज सकाळी समजली आणि जे सर्व लोक आले. आणि राजेहो, विचार करा, लोक मंडपात बसत नाही हो, लोक खुर्चीवर बसत नाही, लोक भवनमध्ये बसत नाही, इथं रस्त्यावर बसले, रखरखत्या उन्हामध्ये इथं 1000-1500 लोक बसले. तुम्ही विचार करा, हे खरं प्रेम आहे. 3 तास इथं उन्हात, एक तर पूर्ण 5 किलोमीटर फिरून आले लोक आणि फिरून आल्यावर इथं बिचारे बसले. हेच लोकांचं प्रेम आहे. एवढी भव्य रॅली, एवढं भव्य स्वागत मी पाहिलं नाही. माझे मन खूप भरून आलेलं आहे. आम्ही सर्वांचे आभार देतो. आपण सांगितलं हिंगणघाट हा लवकरात लवकर जिल्हा होणार, तरी आपला हा शब्द कधीपर्यंत? माझं स्वप्न होतं 400 बेडचं. मी माझं 400 बेडचं स्वप्न पूर्ण केलं. हिंगणघाटची मागणी होती. नंतरचं स्वप्न झालं की मला मेडिकल पाहिजे होतं. आता मेडिकलचं स्वप्न झालं. माझं हिंगणघाटमध्ये सत्र न्यायालय पाहिजे होतं, जिल्हा सत्र न्यायालय. त्याच्यासाठी मी 2 वर्ष मेहनत केली. हिंगणघाटमध्ये जिल्हा सत्र न्यायालय झालं आणि मोठे कामं खूप झाले. आता माझं स्वप्न आहे की हिंगणघाट हा जिल्हा झाला पाहिजे आणि याच्यासाठी ताकदीनं प्रयत्न करणार.